श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवत आहे समोसा रेसिपी, लार्ज समोसा रेसिपी. चला तर आपण साहित्य घेतो. इथे मी घेतले धने, घेतलेत थोडेसे भाजून घेते धने. जिरे घेतलेत थोडे, ते दोन्ही मिक्स भाजून वाटून घेता येईल. कोथिंबीर घेतली, 4 मिरच्या घेतल्या आणि अद्रकचा एक तुकडा घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे. इथे बटाटे घेतले 4 आणि थोडेसे वाटाणे घेतलेत, हे शिजवून घेतलेत मी. चला तर हे आपलं भाजले, आपण हे थोडंसं वाटून घेऊया. आपल्याला थोडंसं क्रश करायचं आहे, जास्त बारीकही नाही करायचं, जास्त मोठंही नाही ठेवायचं आहे. चला तर हे वाटूया आपण. असं या साह्याने वाटूया, जेणेकरून जास्त बारीक नाही होणार. मिक्सरला लावलं तर पटकन बारीक होतं. हे बघा, ह्या पद्धतीने वाटले, अर्धा अर्ध झालेलं आहे ते. तर त्याच्यामध्ये आपण ह्या 4 मिरच्या पण ह्याच्यामध्येच आपण ठेचून घेऊया. हे पहा, 4 मिरच्या पण मी ह्याच्यामध्ये ठेचून घेतलेत आणि आता अद्रक मी किसून घेते. चला, तर आपला अद्रक पण किसून झालेला आहे. आता हे बटाटे आपण साली काढून घेऊया. गरम आहे थोडंसं, पण ह्याच्या साह्याने थोडंसं क्रश करून घेऊया. अशा पद्धतीने, जास्त मॅश पण नाही झाला पाहिजे. चला तर आपण त्याची भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल घालते. 2 चमच मोहरी टाकली फोडणीला. कढीपत्ता घालते. आणि आपण इथे आता वाटलेला मिरची, जिरा, धने आणि कद्दूकस केलेला आपला अद्रक आहे, ते मिक्स करून याच्यामध्ये घालते. आज मी पहिल्यांदा लार्ज समोसा बनवते. बरेच वेळेस बनवलेत, मग मी छोटे बनवलेत. आज जरासा लार्ज बनवते. चला, तर आपला मसाला भाजतोय. मी धने पावडर पण थोडीशी टाकले. थोडा गरम मसाला टाकते. एकत्र करून घेऊया. लाल तिखट घालते मी. आता आपलं हे बटाटा आणि हे टाकते, वाटाणा. मिक्स करून घेऊया सर्व एकजीव करून. याच्यात नमक ॲड करते. कोथिंबीर, चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, ती ॲड करते.
अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे. चाट मसाला थोडासा टाकते. चला ते आता थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि पीठ मळायला घेऊ आपण. मी इथे 1 वाटीभर मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये मी ओवा क्रश करून घालते हाताच्या साहाय्याने. नमक, एकजीव करून घेते. आता त्याच्यामध्ये एक साधारण 4 चमच मी तूप ॲड करते. पहिल्यांदा 2 करते, नंतर 2 करते. मी 2 चमच अजून ॲड केले. ह्या प्रकारे असा गोळा झाला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमीही नाही झालं पाहिजे, जेणेकरून तुपाने क्रिस्प वाढतो आपला, क्रिस्पी बनतात आपले समोसे, म्हणून तूप ॲड करायचं. आता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते. आपलं पीठ मळून झालेलं आहे. 1-2 मिनटासाठी त्याला रेस्ट देऊ आणि मग आपण तो लाटून घेऊ. चला तर आपण 2 मिनटं झालेत, आपण लाटून घेऊया. माझ्याकडे दुसरं काही मोठं नव्हतं पण मी परातीवर लाटते. मला लार्ज बनवायचं आहे म्हणून. जास्तही मोठं नाही बनवू शकत, कारण मोठं काही नाही आहे लाटण्यासाठी. तळण्यासाठी कढई मोठी आहे, पण लाटायला परात बारकी पडते, म्हणून एवढ्या साईजचा बनवते मी. साधारण 5 सेंटीमीटरचा होईल आपला. या प्रकारे पाणी लावून त्याला पॅक करून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला भरून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने मसाला भरून घेते. चला तर आपला हा मसाला भरून झालेला आहे. आता आपण पाणी लावून चिपकवून घेऊया साईड. पाण्याच्या साहाय्याने चिपकवूया. आणि आता असं आपण तळायला सोडूया तेलामध्ये. एक साईड आपली तळलेली आहे, दुसऱ्या साईडने पलटी केला आहे. अशा प्रकारे आपण दुसरा पण एक बनवून घेऊया तोपर्यंत, हात तळेपर्यंत. हा आपला तयार आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब बी करा. चला तर हा काढून आपण दुसरा टाकून घेऊया. खूप हॅवी होता काढताना. चला तर हा पण दुसरा पण तेलामध्ये घालून घेतोय. तोही तयार आहे आपला. आता छोटे छोटे 4 समोसे बनवलेत अजून. हे आपण बाजारात आणतो तेवढे आहेत आकाराचे.
चला तर आपली लार्ज समोसा तयार आहे खाण्यासाठी. इकडे मी मिरच्या पण तळून घेतलीत. तर बघा हा एवढा मोठा आहे. तर कशी वाटली रेसिपी? पट्टीच्या साहाय्याने मोजून दाखवते केवढा आहे. हे बघा क्रिस्पी पण आहे, करकर वाजतोय तो. हे पण रेडी, ह्याला पण काढून घेऊया साईडला पण. हा पहा जवळून दाखवते मी. हा पहा पट्टीच्या साहाय्याने हा एवढा होतोय. 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आहे. हा पहा हा इकडून 7 आहे. हा जरा लहान आहे त्याच्यापेक्षा, 5 आहे.